ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाला। चालू सामन्यात दोघांनी एकमेकांना डोळे वाटारले होते। त्यांच्या वर्तनाची दखल आयसीसीने घेतली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे। ट्रेव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले। त्यावेळी ट्रेव्हिस हेड हे रागाने काहीतरी बोलताना दिसला होता। या घटनेवर आयसीसीने दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे। सिराजने आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यात त्याला दोषी आढळल्यानंतर सिराजला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आलाय, तर हेडवर कारवाई करण्यात आली आहे। हेडला मॅच फीच्या 20% दंडही ठोठावण्यात आलाय। आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी आढळला आहे। सिराज आणि हेडला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आले। मागील काही महिन्यात त्यांचा हा पहिला गुन्हा होता। दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपला गुन्हा कबूल केलाय। आपण गैरवर्तन केल्याचं त्यांनी मान्य केलं। तसेच या दोघांवर पंचांनी दंड सुनावला असून त्या दोघांनी तो स्वीकारलाय। सिराज आणि हेड यांच्यातील वादावर ट्रेव्हिस हेडने प्रतिक्रिया दिली। त्यांनी सिराजला चांगली गोलंदाजी केल्याचं म्हटलं होतं। यानंतर हेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यावर सिराजला विचारल्यानंतर तो म्हणाला की हेड असं काही म्हणाला नव्हता, तो खोटं बोलत आहे। दरम्यान वादानंतर दोन्ही खेळाडू मैदानावर एकमेकांसोबत बोलताना दिसले होते। तसेच त्यांनी एकमेकांना आलिंगनही दिलं होतं। सिराज आणि हेड यांच्यातील वादाबद्दल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, त्यावेळी मी स्लीपमध्ये उभा होतो। दोघांमध्ये काय झाले ते मला कळले नाही। जेव्हा ते प्रतिस्पर्धी संघासोबत खेळतात तेव्हा ते असे प्रकारे घडतात। त्यावेळी हेड शानदार फलंदाजी करत होता। आम्हाला त्याची विकेट घ्यायची होती। त्यावेळी आमच्या गोलंदाजावर दबाव होता। त्याला विकेट मिळाली होती आणि तो सेलिब्रेशन करत होता, असंही कर्णधार रोहित म्हणाला।